तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या ऑनलाईन तासिकेमध्ये NMMS जे परीक्षा आहे आणि यासाठी जो सॅट पेपर आहे तो 90 प्रश्न 90 गुणांसाठी आहे आणि यामध्ये प्रामुख्याने सामाजिक शास्त्र हा विषय आहे। सामाजिक शास्त्रामध्ये इतिहास, नागरिक शास्त्र आणि भूगोल असे 3 विषय येतात। तर यामध्ये या सॅट पेपरमध्ये 35 प्रश्न जे आहेत ते सामाजिक शास्त्रावर येतात मित्रांनो। आणि या 35 प्रश्नांपैकी 15 प्रश्न हे इतिहासावर असतात, 5 प्रश्न हे भूगोलावर असतात। असे मिळून हे 20 प्रश्न इतिहास या विषयाचे झाले आणि बाकी उरलेले जे 15 प्रश्न आहेत हे 15 प्रश्न भूगोल विषयाचे असतात। आणि आज आपण इतिहास मधला आपला पहिला धडा जो आहे तो सुरू करणार आहोत। आणि 100% मित्रांनो या ठिकाणी पहिल्या धड्यावर एक तरी प्रश्न निश्चितरित्या विचारला जातो, परंतु पहिला धडा जो आहे आपला इतिहासाची भौतिक साधने हे स्टार्ट करण्या अगोदर नेमकं इतिहास काय आहे, नेमका इतिहास कुठून आला हे आपल्याला या ठिकाणी समजणं का आहे अत्यंत महत्त्वाचं आहे, गरजेचं आहे। आणि त्याची आपण थोडक्यामध्ये अगदी थोड्या वेळामध्ये सरळ साधी सोप्या भाषेमध्ये काय सांगतो मित्रांनो, या ठिकाणी याची प्रस्तावना सांगतो की इतिहास नेमका काय आहे, तुम्ही मी का शिकायचा इतिहास, उगाच शिकायचा म्हणून शिकायचं काय, त्याचे कारण असलं पाहिजे, आपल्याला त्याची माहिती असली पाहिजे। पाहूया इतिहास विषयाचा उगम अगदी थोडक्यामध्ये 2 मिनिटांमध्ये। बघा मित्रांनो, इतिहास हा जो शब्द आहे हा कसा म्हणला, भलेही बघा तुमच्या परीक्षेला याच्यावर प्रश्न आला तर येईल आणि जरी नाही आला तरी तुम्हाला इतिहास विषयाचं ज्ञान मिळायला पाहिजे, माहिती असायला पाहिजे की इतिहास काय आहे, इतिहास विषयाचा जनक कोण आहे, फादर कोण आहे, पिता कोण आहे, पप्पा कोण आहे, बाबा कोण आहे, सगळे एकच आहे। ओके, तर बघा इतिहास हा शब्द कसा बनला, तर इतिहास हा जो शब्द आहे तो इति अधिक ह अधिक अस असा बनलेला आहे। अस याचा अर्थ काय, अस याचा अर्थ असे हे घडले, कसे हे घडले, तर असे हे घडले, असे हे घडले असा काय याचा अर्थ आहे मित्रांनो। बघा पहिला प्रश्न या ठिकाणी आपला तयार होईल मित्रांनो की इतिहास हा शब्द कसा बनला, इति अधिक ह अधिक अस, असचा अर्थ काय होतो, असचा अर्थ असे हे घडले काय होते याचा अर्थ होतो। मग नेमकं या ठिकाणी इतिहास जे आहे, इतिहास कुठून आला, कोणी आणला, कशा प्रकारचा आला, तर बघा अस याचा अर्थ असे हे घडले, तर इसवी सन पूर्व 5व्या शतकामध्ये। आता इथे परत एक महत्वाचा पॉइंट आहे, येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या अगोदरचा कालखंड हे इसवी सन पूर्व गणला जातो आणि येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या नंतरचा कालखंड हा इसवी सन गणला जातो। मग बघा इसवी सन पूर्व 5व्या शतकामध्ये, इसवी सन पूर्व 5व्या शतकामध्ये ग्रीक मध्ये काय झालं होतं, पार्शियन नावाचं युद्ध होतं। त्या पार्शियन युद्धाला सुरुवात झाली आणि त्या युद्धाच्या प्रवासावर एक तुमच्यासारखाच एक माझ्यासारखाच एक युवक निघाला, त्या माणसाचं नाव होतं हिरोडोटस। काय नाव होतं, हिरोडोटस। त्या व्यक्तीचं नाव हिरोडोटस होतं। आणि मग या हिरोडोटसला त्या प्रवासाच्या दरम्यान जे जे काही अनुभव आले, त्याला जे जे काही अनुभव आले, चांगले अनुभव, वाईट अनुभव, सगळे अनुभव येतात मित्रांनो। जे काही अनुभव आले त्यानं ते सर्व अनुभव हीज स्टोरी या नावानं काय केले, लिहून ठेवले। आणि यालाच पुढच्या टप्प्यामध्ये काय म्हणतात, यालाच पुढच्या टप्प्यामध्ये हिस्टरी असं म्हटलेलं आहे। आणि हिस्टरी याचा शब्दशः अर्थ काय होतो, तर हिस्टरी याचा शब्दशः अर्थ होतो संशोधन करणे किंवा चौकशी करणे। मग आता या ठिकाणी मित्रांनो आपण इतिहास शिकताना आपल्याला पहिला प्रश्न जर विचारला की इतिहास विषयाचा जनक कोण, हु इज द फादर ऑफ द हिस्ट्री, तर इतिहास विषयाचा जनक कोण आहे, तर इतिहास विषयाचा जनक आहे तो म्हणजे हिरोडोटस। त्यानंतर दुसरा प्रश्न असा तयार होईल, जगातील सर्वात प्राचीन इतिहासकार कोण, तर जगातील सर्वात प्राचीन इतिहासकार कोण आहे, त्या व्यक्तीचं नाव आहे हिरोडोटस। जगातील सर्वात प्राचीन इतिहासकार म्हणून तो ओळखला जातो। हिरोडोटस हा कोण्या देशाचा होता, तर हिरोडोटस हा भारताचा नव्हता, हा ग्रीक देशाचा होता, ग्रीक राष्ट्राचा होता तो। आणि मग आपण या अशी इतिहास या विषयाची निर्मिती झाली, मग आपल्याला अभ्यासाच्या दृष्टीने सोयीचं जावं, सोपं जावं म्हणून आपण काय केलेलं आहे,
पाठ्यपुस्तकांची रचना करताना या ठिकाणी. आणि इतिहासाचे प्रामुख्याने किती कालखंड पडतात मग? तर इतिहासाचे प्रामुख्याने 3 कालखंड पडतात मित्रांनो. पहिला कालखंड जो आहे तो म्हणजे प्राचीन इतिहास, यालाच एन्शंट इंडियन हिस्ट्री म्हणतात. प्राचीन इतिहास हा पहिला कालखंड झाला आपला. त्यानंतर दुसरा इतिहास जो आहे तो म्हणजे मध्ययुगीन इतिहास. मध्ययुगीन इतिहास हा दुसरा कालखंड किंवा दुसरा विभाग झाला इतिहासाचा. आणि तिसरा विभाग जो आहे तो म्हणजे आधुनिक भारताचा इतिहास. आधुनिक भारताचा इतिहास. ओके, बघा मग प्रश्न आला, इतिहासाचे प्रामुख्याने किती कालखंड पडतात? तर इतिहासाचे प्रामुख्याने 3 कालखंड पडतात. नंबर 1 प्राचीन इतिहास, नंबर 2 मध्ययुगीन इतिहास आणि नंबर 3 आधुनिक भारताचा इतिहास. असे 3 कालखंड प्रामुख्याने इतिहासाचे पडतात मित्रांनो. मग या ठिकाणी आपल्याला इयत्ता 8वीला आपल्या NMMSच्या परीक्षेला कोणता इतिहास आहे? तर तोच आपला पाठ्यक्रमातला पुस्तक 8वीचा इतिहास जो आहे तो आपला तो कोणता आहे? आधुनिक भारताचा इतिहास, इंडियन मॉडर्न हिस्ट्री हा आहे. तर चला मित्रांनो, मग सर्वजण या ठिकाणी मला माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या. मी काही नेमके प्रश्न विचारतो, पाहूया. जे कोणी या प्रश्नाचं उत्तर देईल त्याला मी चांदीचं नाणं देणार, चांदीचं नाणं. ओके, चला आता उत्तर द्या मला. माझा पहिला प्रश्न, इतिहास हा शब्द कसा बनला? ओके, सगळ्यांनी जरा एका आवाजात सांगा परत एकदा. इतिहास हा शब्द कसा बनला? इसवी सन पूर्व 5व्या शतकामध्ये ग्रीक मध्ये कोणत्या युद्धाला प्रारंभ झाला होता? आणि त्या पार्शियन युद्धाच्या प्रवासाला कोण निघाला? मग इतिहास या विषयाचा जनक, पिता, पप्पा, बाबा, फादर कोण आहे? हेरोडोटस हा कोण्या देशाचा आहे? ग्रीक देशाचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, जगातील सर्वात प्राचीन इतिहासकार म्हणून कोण ओळखला जातो? कोण ओळखला जातो? हेरोडोटस ओळखला जातो. इतिहासाच्या अभ्यासाच्या दृष्टीने सोपं व्हावं म्हणून इतिहासाचे किती कालखंड पडले? किती? किती? पहिला कालखंड, दुसरा कालखंड, तिसरा कालखंड, असे प्रामुख्याने इतिहासाचे काय आपले 3 कालखंड पडलेले आहेत मित्रांनो. बघा मित्रांनो, मग या ठिकाणी आपला इतिहासाचा पहिला धडा सुरू होतो तो म्हणजे इतिहासाची साधने. नेमकं इतिहासाची साधने कोणकोणती आहेत? प्रत्येक गोष्टीचं साधन राहते एखादं, तर तसं इतिहासाचं आपल्या साधन काय ते आपल्याला या धड्यामध्ये पाहायचं आहे. आणि इतिहासाचे प्रामुख्याने किती साधने आहेत? तर इतिहासाचे प्रामुख्याने या ठिकाणी 4 साधने आहेत मित्रांनो. पहिलं साधन आहे भौतिक साधन, भौतिक स्वरूपामध्ये आहे उपलब्ध, ते म्हणजे भौतिक साधन. दुसरं साधन लिखित साधन, जे लिखित स्वरूपामध्ये आहे. तिसरं साधन मौखिक साधन आणि चौथे साधन म्हणजे दृकश्राव्य साधने. मग या ठिकाणी पहिला प्रश्न आपला असा विचारला परीक्षेला की इतिहासाची प्रामुख्याने एकूण किती साधने आहेत? किती साधने आहेत? मग किती साधने आहेत? किती साधने आहेत? पहिले साधन कोणते आहे? मग दुसरं, तिसरं आणि चौथं. आणि मग त्यामधलं आता आपण पाहणार आहोत भौतिक साधने म्हणजे काय आहेत ते. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी मग इतिहासाचं पहिलं साधन जे आहे ते कोणतं साधन आहे? भौतिक साधन आहे. भौतिक साधन, भौतिक साधन म्हणजे काय? आता आपल्याला जे भौतिक स्वरूपामध्ये उपलब्ध आहे ती सर्व भौतिक साधने. आता उदाहरण द्यायचं झालं तर रस्ते हे भौतिक साधन आहे. त्यानंतर इमारती, इतिहासातल्या इमारती, महत्वाच्या इमारती हे सुद्धा भौतिक साधन आहे. किल्ले, नाणी, पदके, वास्तू, पुतळे ही सर्व भौतिक साधने आहेत मित्रांनो. पुन्हा एकदा सांगतो, भौतिक साधने कोणकोणती आहेत? रस्ते, इमारती, किल्ले, नाणी, पदके, वास्तू आणि पुतळे ही सर्व काय असतील? भौतिक साधने असतील. आपल्याला प्रश्न काय येतो तो महत्वाचा या ठिकाणी. तर प्रश्न असा येईल बघा आपल्याला की किल्ले ही इतिहासाचे प्रमुख टिंबटिंब साधन होय. पर्याय भौतिक साधन, लिखित साधन, मौखिक साधन, दृकश्राव्य साधन. कोणतं साधन असेल? कोणतं साधन असेल? शाबास. त्यानंतर प्रश्न असा फिरून विचारला प्रश्न असा की खालीलपैकी भौतिक साधन ओळखा. पर्याय दिले. पर्याय 1 रस्ते, 2 इमारती, 3 किल्ले, 4 नाणी आणि पुढे पर्याय 1 व 2 बरोबर, 2 व 3 बरोबर, 1, 2, 3 बरोबर, वरील सर्व बरोबर. वरील सर्व बरोबर, अगदी बरोबर. तर मित्रांनो बघा, ही सर्व भौतिक साधने आहेत आणि आपल्याला हे माहिती पाहिजेत.
त्यानंतर बघा याच्यामध्ये प्रामुख्याने ज्या काही ह्या वास्तू आहेत इतिहासामधल्या ह्या आजही प्रसिद्ध आहे. जर तुम्ही किल्ले गडकोट जर फिरायला गेले बघितले तर आहेत ना किल्ले आजही. तर ते कोणती साधने असतील आपली मग तर ती आपली सर्व भौतिक साधने आहेत. तर यामध्ये बघा अंदमान या ठिकाणी जो जेल आहे तो कोणता आहे? सेल्युलर जेल आहे. सेल्युलर जेल. आणि मागे परीक्षेला प्रश्न विचारलेला आहे NMMS की सेल्युलर जेल कोणत्या ठिकाणी स्थित आहे? कोणत्या ठिकाणी आहे? कोणत्या ठिकाणी आहे? अंदमान या ठिकाणी आहे. आणि 1857चं स्वातंत्र्य समर ज्या माणसाने लिहिलं त्या माणसाचं नाव म्हणजे विनायक दामोदर सावरकर. आणि विनायक दामोदर सावरकरांना या सेल्युलर जेलमध्ये काय झाली होती? शिक्षा झाली होती. म्हणून सेल्युलर जेल हे कोणत्या क्रांतिकारकांच्या जीवनाशी निगडीत आहे असा जर प्रश्न आला, प्रश्न काय आला की सेल्युलर जेल हे कोणत्या क्रांतिकारकाच्या जीवनाशी निगडीत आहे, त्याचं उत्तर काय असेल मग मित्रांनो? काय असेल उत्तर? आणि सेल्युलर जेल कोणत्या ठिकाणी आहे? अंदमान या ठिकाणी. कोणता जेल आहे? आणि सेल्युलर जेलमध्ये कोणाला शिक्षा ठोठावण्यात आली होती? कोण होतं त्या जेलमध्ये? तसंच या ठिकाणी आगा खान पॅलेस आहे. आगा खान पॅलेस महात्मा गांधीजीच्या जीवनाशी निगडीत आहे. 9 जानेवारी 1915 रोजी महात्मा गांधीजी दक्षिण आफ्रिकेमधला जो काही लढा आहे वर्णद्वेषाविरुद्धचा तो पुकारून यशस्वी करून हिंदुस्थानामध्ये 9 जानेवारी 1915 ला आले. आणि 9 जानेवारी हा दिवस भारतामध्ये आपण प्रवासी दिन म्हणून साजरा करतो. आणि त्यानंतर मग या ठिकाणी 1 ऑगस्ट 1920 लोकमान्य बाल गंगाधर टिळक यांचा काय झाला? मृत्यू झाला. परंतु 1920च्या अगोदर 1915 ला महात्मा गांधीजी भारतामध्ये आले. आणि 1917 मध्ये बिहार या ठिकाणी चंपारण्य भागामध्ये त्यांनी लढा पुकारला. आणि चंपारण्य लढा काय केला? गांधीजींनी यशस्वी केला. गांधीजी जेव्हा भारतामध्ये आले तेव्हा 0 होते, परंतु अल्प काळातच गांधीजी काय झाले? हिरो झाले. हिरो. आणि म्हणून या ठिकाणी 1917 ला गांधीजीचं चंपारण्य लढ्यानं काय झालं? सुरुवात झाली. आणि 1920 ते 1947 पर्यंतचा कालखंड हा आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये आपल्या काय ओळखला जातो? गांधी पर्व किंवा गांधी युग म्हणून काय केलं जाते? ओळखलं जाते. तर आगा खान पॅलेस कोणत्या ठिकाणी आहे? तर पुणे या ठिकाणी आहे. प्रश्न आला आगा खान पॅलेस कोणत्या ठिकाणी आहे? कुठे आहे? शनिवारवाडा कुठे आहे? शनिवारवाडा ही सुद्धा काय आहे? आपलं भौतिक साधन आहे. किल्ला आहे तो एक प्रकारचा होता, त्या ठिकाणी वाडा होता तो, परंतु तो नंतर ज्या पेशव्यांच्या इतिहासामध्ये आहे ते आपल्याला येईल पुढे. ओके असू द्या. आणि आगा खान पॅलेस जे आहे ते कोणाशी? आगा खान पॅलेस कुठे आहे? फक्त एवढं सांगा. आगा खान पॅलेस कोणत्या ठिकाणी आहे? पुणे या ठिकाणी. त्यानंतर बघा पुढे महात्मा गांधीजीच्या जीवनाशी रिलेटेड जे आहे ते मनी भवन. मनी भवन जे आहे ते कोणत्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आज स्थित आहे? परत एकदा मनी भवन कुठे आहे? आणि सेवाग्राम हे जे आश्रम आहे महात्मा गांधीजीचा हे कोणत्या ठिकाणी आहे? वर्धा या ठिकाणी काय आहे? सेवाग्राम आश्रम आहे मित्रांनो. तर हे जे मुंबई मधील मनी भवन आणि वर्ध्यामधलं सेवाग्राम आश्रम आहे हे कोणत्या व्यक्तीच्या जीवनाशी रिलेटेड आहे? तर हे असेल आपल्या राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्याशी रिलेटेड असेल. प्रश्न बघा आपल्याला असे येऊ शकतील. परत सांगतोय मनी भवन टिंबटिंब या ठिकाणी आहे. सेवाग्राम आश्रम टिंबटिंब या ठिकाणी आहे. मनी भवन आणि सेवाग्राम हे कोणाशी रिलेटेड आहे? कोणाशी संबंधित आहेत? महात्मा गांधीजीशी रिलेटेड आहे. त्यानंतर बघा काय गेटवे ऑफ इंडिया. गेटवे ऑफ इंडिया तुम्ही बघितलं असेल मुंबईला बरेच जण जातात त्या ठिकाणी गेटवे ऑफ इंडिया पाशी असा खुचुकून सेल्फी काढतात. खुचुक 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 असं करतात बरंच. बरोबर आहे गेटवे ऑफ इंडिया. मग गेटवे ऑफ इंडिया कोणत्या ठिकाणी आहे? मुंबई. आता गेटवे ऑफ इंडिया का बांधलं? तर भारत भेटीवर आला होता कोण? पंचम जॉर्ज. आणि पंचम म्हणजे पाचवा जॉर्ज हा इंग्लंडचा, तो भारतातला भेटीवर आला होता. त्याच्या स्मृतीप्रित्यर्थ त्याच्या आगमनाप्रित्यर्थ जे आहे ते गेटवे ऑफ इंडिया मुंबई या ठिकाणी बांधण्यात आलेला आहे. भारताचं प्रवेशद्वार आहे ते आपल्या गेटवे ऑफ इंडिया. ओके. आता मग प्रश्न असा विचारतो आपल्याला विचारला जाईल की गेटवे ऑफ इंडिया कोणत्या ठिकाणी आहे? आणि इंडिया गेट कोणत्या ठिकाणी आहे? कोण सांगते? न्यू दिल्ली या ठिकाणी काय आहे? इंडिया गेट.
हे प्रसिद्ध वास्तू आहे मित्रांनो. हे होती इतिहासाची भौतिक साधने. तुम्हाला समजला असेल अशी आशा व्यक्त करतो. भौतिक साधने पुढे पाहूया. आता भौतिक साधनानंतरची जी काही पुढची साधने आहेत ती म्हणजे कोणती आहे तर ती आहे लिखित साधने मित्रांनो. लिखित साधने म्हणजे जे लिखित स्वरूपामध्ये होती इतिहासामधली ती लिखित साधने, आणि यामध्ये प्रामुख्याने नियतकालिके असतील, आत्मचरित्रे असतील, पुस्तके, पत्रव्यवहार, वृत्तपत्रे, चरित्र, फॅक्टरी रेकॉर्ड्स, हे जे सर्व आहेत हे काय आहे तुमची इतिहासाची लिखित साधने आहेत. प्रश्न विचारला, वृत्तपत्रे ही इतिहासाची टिंबटिंब साधने आहेत. पर्याय नंबर 1 मौखिक साधन, लिखित साधन, भौतिक साधन, दृकश्राव्य साधन. कोणतं साधन असेल चरित्र? लिखित साधन असेल चरित्र. ओके, चरित्र हे कशामध्ये येते तर लिखित साधनामध्ये. आत्मचरित्र त्यालाच ऑटोबायोग्राफी म्हणतात. जे स्वतः विषयी जे लिहिले जाते त्याला आत्मचरित्र म्हणतात. आणि जे तुम्ही इतरांचे लिहू शकता ते असेल चरित्र. जसे की मला सांगा बरं, राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या आत्मचरित्राचं नाव काय? राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या आत्मचरित्राचं नाव आहे माझे सत्याचे प्रयोग. हिटलर होता, हिटलरच्या आत्मचरित्राचं काय नाव होतं? हिटलरच्या आत्मचरित्राचं नाव माइन काम्फ, माझा लढा. हे त्यांचे आत्मचरित्र झाले. तर हे आत्मचरित्र सुद्धा कशामध्ये येते? तुमच्या लिखित साधनामध्ये येते मित्रांनो. आणि त्यामध्ये प्रामुख्याने बघा, त्या काळामध्ये केसरी नावाचं वृत्तपत्र. केसरी म्हणजे काय होते? केसरी कशाला म्हणायचं? केसरी सिंह याला केसरी म्हणतात. आणि केसरीचे पहिले संपादक जे आहेत या ठिकाणी केसरी, मराठा ही सर्व वृत्तपत्रे जी आहेत ती लोकमान्य बाल गंगाधर टिळक यांनी सुरू केलेली आहे. त्यानंतर दीनबंधू हे एक मुखपत्र होतं. ते म्हणजे सत्यशोधक समाजाचं मुखपत्र हे दीनबंधू नावाचं वृत्तपत्र होतं. सत्यशोधक समाजाची स्थापना महाराष्ट्रामध्ये पहिली सामाजिक चळवळ, पहिली सामाजिक सुधारणा सुरू केली ती म्हणजे महात्मा ज्योतिबा गोविंदराव फुले यांनी. आणि त्यांनी 24 सप्टेंबर 1873 रोजी सत्यशोधक म्हणजे सत्याचा शोध घेणारा समाज निर्माण केला. आणि त्या सत्यशोधक समाजाचं मुखपत्र कोणतं वृत्तपत्र होतं? हे दीनबंधू वृत्तपत्र होतं. म्हणजे त्या काळातले बघा, केसरी असेल, ज्ञानोदय असेल, अमृत बाजार असेल, मूकनायक असेल, अशी विविध वृत्तपत्रे जी आहे ती सुरू केलेली होती. त्यानंतर बघा निबंधमाला जी आहे, निबंध मराठीमध्ये आणण्याचं काम, मराठी साहित्यामध्ये आणण्याचं काम कुणी केलं तर विष्णू शास्त्री चिपळूणकर यांनी केलं. विष्णू शास्त्री चिपळूणकरांनी मराठी भाषेला फार मोठं योगदान दिले मित्रांनो. विष्णू शास्त्री चिपळूणकर हे मराठीतले शिवाजी म्हणून ओळखले जातात. तर ते म्हणतात की मी मराठी भाषेतला शिवाजी आहे. कोण? विष्णू शास्त्री चिपळूणकर म्हणतात मी मराठी भाषेतला शिवाजी आहे. म्हणजे त्यांच्या मते काय, शिवाजी हे नुसतं नाव नाही, शिवाजी हे नेतृत्व नाही, शिवाजी हे कर्तृत्व नाही, शिवाजी हे दातृत्व नाही, शिवाजी हे मातृत्व नाही. शिवाजी हे काय आहे तर शिवाजी हे सर्वोच्चतेचं परिमाण आहे. आणि आपणही म्हणताना म्हणतो शिवाजी जे आहे, तर या ठिकाणी तुम्ही ज्या क्षेत्रात आहात, ज्या ठिकाणी आहात तिथले तुम्ही टॉपर राहा, नंबर 1 ला राहा. तुम्ही त्या क्षेत्रातले काय असणार? मग शिवाजी असणार. आता तुम्ही 8वीला आहात आणि 8वी मध्ये काय आहात? तुम्ही या ठिकाणी टॉपर आहात वर्गातले, तर तुम्ही आता 8वीतले शिवाजी झालात. ओके, तर असो. तर मग मराठी भाषेतला शिवाजी कुणाला म्हणतात? विष्णू शास्त्री चिपळूणकरांना म्हणतात. आणि त्यांनी निबंधमाला नावाचा काय लिहिला मित्रांनो? ग्रंथ लिहिलेला आहे, म्हणजे पुस्तक लिहिलेलं आहे निबंधमाला. आणि त्यांना निबंधमालाकार म्हणून देखील काय केलं जाते? ओळखलं जाते. तसंच पुढचं लोकहितवादी नावच कसं बनलं बघा, लोकहितवादी. लोकांचं हित पाहणारा माणूस तो म्हणजे लोकहितवादी. यांचं पूर्ण नाव गोपाळ हरी देशमुख उर्फ लोकहितवादी. आणि यांनी काय लिहिलं तर यांनी शतपत्रे लिहिली. शत म्हणजे 100 पत्रे. विविध सामाजिक विषयांवर यांनी 108 अशी पत्री लिहिली होती. आणि ती प्रभाकर नावाच्या मासिकातून लिहिली होती. प्रभाकर हे मासिक गोविंद विठ्ठल कुंटे या व्यक्तीचा लक्षात ठेवा. हे सर्व वृत्तपत्रामध्ये येते. त्यानंतर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जानेवारी 1920 मध्ये मूकनायक नावाचं काय सुरू केलं? पाक्षिक सुरू केलं. मूकनायक नावाचं पाक्षिक. पाक्षिक म्हणजे काय? मला उत्तर द्या. पाक्षिक म्हणजे काय? चला, 15 दिवसाला प्रसिद्ध होणार म्हणजे पाक्षिक. मासिक म्हणजे काय? महिन्याला प्रसिद्ध होणार. दैनिक म्हणजे काय? दररोज निघणार. 6 माही म्हणजे काय? त्रिमासिक म्हणजे काय? 3 महिन्यांनी. आणि वार्षिक म्हणजे काय?
वर्षातून एकदा प्रसिद्ध होणारं म्हणजे वर्षाच्या शेवटी किंवा वर्षाला प्रसिद्ध होणारं म्हणजे काय असेल तुमचं वार्षिकी असेल. तर म्हणजेच मित्रांनो ही सर्व काय झाली तुमची लिखित साधने होती, ही सर्व लिखित साधने. आणि त्यामध्ये ब्रिटिश काळात सर्वे ऑफ इंडिया नावाचा विभाग जो आहे तो विभाग सुरू करण्यात आला. आणि ही जी वृत्तपत्रे होती या वृत्तपत्रांनी काय केलं तर हे वृत्तपत्र केवळ राजकीयच नव्हे तर सामाजिक प्रबोधनाचे सुद्धा काय होते, यांनी या सर्व वृत्तपत्रांनी महत्वाचे कार्य केले. अशा प्रकारे लिखित साधनेमध्ये अतिशय महत्वाचा प्रश्न असा असेल मित्रांनो, उत्तर द्या मला. निबंधमाला कोणी लिहिली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणते पाक्षिक सुरू केले? मूकनायक पाक्षिक त्यांनी कधी सुरू केले? 1920 ला सुरू केले. त्यानंतर एप्रिल 1927 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत भारत नावाचं काय सुरू केलेलं आहे, पत्र सुद्धा सुरू केलेलं आहे. अशा प्रकारची ही सर्व आपली काय होती, लिखित साधने होती मित्रांनो. त्यानंतर जे येतात इतिहासाची प्रामुख्याने ती म्हणजे मौखिक साधने. आता मौखिक म्हणजे काय, बोलणे. मौखिक साधने आहेत इतिहासाची. कोणकोणती? नंबर 1 स्फूर्तिगीते. बघा तुम्ही गाणं ऐकले की तुम्हाला स्फूर्ती येते. असं देशभक्तीपर गाणं ऐकले का बंदूक घेऊन जावं वाटते बॉर्डरवर. ओके, तेच मग स्फूर्तिगीते. त्यानंतर पोवाडे, लोकगीत, लोककथा, प्रसंगवर्णन, मुलाखती, मेळे, जलसे, ओव्या हे सगळं कोणत्या साधनामध्ये मोडतात मित्रांनो? भौतिक साधनामध्ये मोडतात. आता स्फूर्तिगीते, देशभक्तीपर गीते आपली स्फूर्ती. या ठिकाणी तुम्हाला गाणं ऐकले की खूप बरं वाटते, अंगावर रोमांच शहारे उभे राहतात. बघा जसं बघा उदाहरणार्थ सॅम्पल सांगतो एक मराठी गाणं आपलं. जिंकू किंवा मरू, जिंकू किंवा मरू, भारत भूच्या शत्रू संगे युद्ध आमचे सुरू, जिंकू किंवा मरू. हे स्फूर्तिगीत मौखिक साधनामध्ये. आता मी गायलो नाही त्या टाईप मध्ये मौखिक साधनामध्ये मोडते. दुसरं बघा एक सांगतो, 2 ओळीच म्हणतो. जाने जाने रक्त है सांडले, जाने जाने रक्त है सांडले, भारता स्वातंत्र्यासाठी वाहिले, भारता स्वातंत्र्यासाठी वाहिले, बाबू हे गेनो करातैसी करणी, वोवून गेली ती झाशीची राणी, आंबेडकरी ज्योतिबा फुले, भगत सिंग राजगुरु सुखदेव, भारता स्वातंत्र्यासाठी वाहिले, भारता स्वातंत्र्यासाठी वाहिले. बघा हे काय झालं, आता स्फूर्तिगीत होतंय मी म्हणलं देशभक्तीपर एक प्रकारचं. ओके, तर ही सगळी मौखिक साधनामध्ये येतात मित्रांनो. कोणकोणती? स्फूर्तिगीते असतील, पोवाडे असतील, लोकगीत, लोककथा, प्रसंगवर्णन, मुलाखती, मेळे आणि जलसे. प्रश्न आला याच्यावर आपल्याला असा आता NMMS ला ईश्वरी. बघा आता प्रश्न आला या ठिकाणी. पोवाडे हे टिंब इतिहासाचे साधन होय. पर्याय लिखित साधन, भौतिक साधन, मौखिक साधन, दृकश्राव्य साधन. काय उत्तर असेल? मौखिक साधन. अगदी बरोबर. आता बघा पोवाडा जो आहे तो काय करतो तर पोवाडा ऐतिहासिक घटना वर्णन केलेले असतात. पोवाड्यामधून ऐतिहासिक घटनांचं वर्णन होते. आणि पोवाड्यामधून जे आहे पोवाड्यामधून सत्यशोधक समाज जो होता मी तुम्हाला सांगितलं 24 सप्टेंबर 1873 ला महाराष्ट्रातला पहिला समाज जो निर्माण झाला तो म्हणजे सत्यशोधक समाज. आणि या सत्यशोधक समाजाने जी काही जागृती केली, जो काही आपला बहुजन समाज होता, अनिष्ट चालीरीती, रूढी, परंपरा, कर्मकांड या जोखाड्यामध्ये, या मगरमिठीमध्ये भारतीय समाज, महाराष्ट्रीयन समाज अडकून पडलेला होता. आणि यामधून बाहेर काढण्याचं काम सत्यशोधक समाजाने केलं. सत्यशोधक समाजाने आपली जी काही जागृती आहे ती जागृती ही पोवाड्याच्या माध्यमातून केली मित्रांनो. म्हणून पोवाडा हे आपलं कोणतं साधन असेल या ठिकाणी? मौखिक साधन असेल, मौखिक साधन. ओके. आणि आता पुढे जो आहे तो शेवटचा पॉइंट आपला तो म्हणजे दृकश्राव्य साधने. दृक म्हणजे काय? दृक म्हणजे डोळ्यानं दिसणारी, दृक. श्राव्य म्हणजे कानानं ऐकणारे. अशी कोणकोणती साधने होती? दृकश्राव्य साधने. त्यामध्ये नंबर 1 होतं चित्रपट. तुम्ही बघत असाल चित्रपट.
ओके, त्यानंतर बघा छायाचित्र. छायाचित्र म्हणजेच काय? फोटो खुचू ते छायाचित्र. त्यानंतर ध्वनिमुद्रिते आणि रेडिओ ही सर्व जी आहेत ही दृक श्राव्य साधने म्हणून मित्रांनो ओळखली जातात. आपलं राष्ट्रीय गीत जे आहे जनगण मन ती कोणी लिहिलेलं आहे? रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलं. रवींद्रनाथ टागोर यांना आशिया खंडातला पहिला साहित्यातला काय मिळाला? नोबेल पुरस्कार मिळाला मित्रांनो. आणि रवींद्रनाथ टागोर या व्यक्तिमत्वानं भारताचं तर राष्ट्रगीत लिहिलं, सोबत आणखीन दुसऱ्या एका देशाचं राष्ट्रगीत लिहिलं, ते म्हणजे बांगलादेशचं राष्ट्रगीत सुद्धा कोणी लिहिलं? रवींद्रनाथ टागोर सरांनी लिहिलं. एवढी महान व्यक्ती जो आहे ती रवींद्रनाथ टागोर होती, ज्यांनी आपलं राष्ट्रगीत या ठिकाणी लिहिलेलं आहे. त्यानंतर बघा 1913 मध्ये भारतीय चित्रपट सृष्टीची मुहूर्तमेढ जी आहे ती दादासाहेब फाळके यांनी रोवली. आणि म्हणजे भारतीय चित्रपट सृष्टीला सुरुवात कधी झाली? इसवी सन 1913 झाली. 1913 पासून भारतामध्ये चित्रपट जे आहेत आपले त्या चित्रपटाला काय झालेली आहे? सुरुवात झालेली आहे. म्हणून भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक म्हणून कोण ओळखले जातात? तर दादासाहेब फाळके हे भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक म्हणून ओळखले जातात. रेडिओवरून सुभाषचंद्र बोस तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा असा नारा लगावलेला होता. आणि याच सुभाषचंद्र बोसची भाषणे जे आहेत ते ध्वनिमुद्रिते म्हणून आज आपल्याला ऐकायला मिळतात समजा. आणि रेडिओवरून सुद्धा त्यांनी काय केलेलं होतं? भाषण केलेलं होतं. तर बघा या ठिकाणी दृक श्राव्य साधने कोणकोणती आहेत सर्वजणी एकदा सांगा मला. नंबर 1 चित्रपट, 2 छायाचित्र, 3 ध्वनिमुद्रिते, 4 रेडिओ. जनगणमन हे कोणी लिहिलं? भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक म्हणून कोण ओळखले जातात? आणि अशा प्रकारे आपला पहिला धडा जो आहे इतिहासाची साधने, मग त्यामध्ये कोणकोणती साधने ती सर्व आपण या ठिकाणी 4ही पॉइंट पाहिलेले आहेत. या धड्यावरची प्रश्न उत्तरे मला फटफट सांगा 2 मिनिटांमध्ये. भारतीय चित्रपट सृष्टीची मुहूर्तमेढ दादासाहेब फाळके यांनी कधी रोवली? 1913. इतिहासाच्या साधनामधील टिंबटिंब साधने आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहेत. पुण्यातील टिंबटिंब येथील गांधी स्मारक संग्रहालयात गांधीजीच्या इतिहासाविषयी माहिती मिळते. शाबास, सही जा रहे हो शाबास. त्यानंतर 20व्या शतकातील आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आगळा आविष्कार म्हणजेच काय? अंदमान येथील सेल्युलर जेलला भेट दिल्यावर टिंबटिंब यांच्या क्रांतिकार्याविषयी माहिती मिळते. टिंबटिंब या साधनाचा समावेश दृकश्राव्य साधनात होतो. कोणत्या? दृकश्राव्य, डोळ्यानं दिसणारं बी आणि ऐकणारं काय आहे? चित्रपट. टिंबटिंब यांच्या निबंधमालेमधून तत्कालीन विविध सामाजिक व सांस्कृतिक विषयावर केलेले भाष्य वाचायला मिळते. विष्णुशास्त्री चिपळूणकर. आणि विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी काय रचलं? त्यांना का कोणत्या नावानं ओळखलं जाते? आणखीन मराठी भाषेतील शिवाजी. आणखीन त्यांनी निबंधमाला जी आहे ती काय केलेली आहे? रचलेली आहे. लोकहितवादी उर्फ गोपाळ हरी देशमुख यांनी टिंबटिंब यांच्या साप्ताहिकातून शतपत्रे लिहिली. आणि दलित वर्गाच्या जागृतीसाठी टिंबटिंब यांनी पोवाड्याची रचना करून ते सादर केले. महात्मा ज्योतिबा फुले यांनी केले, परंतु काय कोणता समाज होता त्यांचा? सत्यशोधक समाज. आणि जनगणमन हे कोणी गायलं? रवींद्रनाथ टागोर. ऐतिहासिक साधनांचे जतन केल्यामुळे इतिहासाचा समृद्ध वारसा आपल्याला टिंबटिंबकडे सोपवता येईल. कोणाकडे? भावी पिढ्यांकडे आपल्याला सोपवता येईल. ओके, तर बघा या ठिकाणी बघा आता की स्वातंत्र्यपूर्व काळातील भारतातील वृत्तपत्रांची नावे कोणकोणती आहेत? स्वातंत्र्यपूर्व काळातील भारतातील वृत्तपत्रांची नावे आपण आता पाहिलेली वृत्तपत्रे सगळी कोणकोणती आहेत? आणखीन दीनबंधू, आणखीन केसरी. शाबास. तर या ठिकाणी बघा गेटवे ऑफ इंडिया कोण्या ठिकाणी आहे? इंडिया गेट, आगा खान पॅलेस, मनी भवन, सेवाग्राम, वर्धा. आणि अंदमान येथे सेल्युलर जेलमध्ये कोणत्या क्रांतिकारकाला ठेवण्यात आले होते? विनायक दामोदर सावरकर यांना. बहिष्कृत भारत हे पत्रक कोणी सुरू केले? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केले. तर मित्रांनो अशा प्रकारे इतिहासामधला आपला जो काही पहिला धडा होता NMMSच्या परीक्षेमधला इतिहासाची साधने तो या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. धन्यवाद. जय हिंद.